मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आपण फर्टिलायझेशन इव्हेंट हा स्टार्ट केलेला आहे. आणि फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणजे फर्टिलायझेशन ही प्रोसेस काय आहे? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट leads to diploid zygote formation and form new organism. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजननं झायगोट बनतो आणि झायगोट पासून नवीन ऑर्गॅनिझम होते. हे फर्टिलायझेशन. इथं पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? डायरेक्टली फिमेल गॅमेट पासूनच नवीन इंडिव्हिज्युअल बनणं, फर्टिलायझेशन न होता. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होत नाही तिथं. डायरेक्ट फिमेल गॅमेट जे असतं ना, फिमेल गॅमेट म्हणजे काय? एक गाय. फिमेल गॅमेट पासून नवीन ऑर्गॅनिझम बनणं याला पार्थेनोजेनेसिस असं म्हटलं जातं. फर्टिलायझेशन न होता मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन या ठिकाणी होत नाही, त्याला म्हणतात पार्थेनोजेनेसिस. विदाउट फर्टिलायझेशन नवीन ऑर्गॅनिझम बनणं याला पार्थेनोजेनेसिस. नवीन ऑर्गॅनिझम कुठल्या गॅमेट पासून बनतो? फिमेल गॅमेट म्हणजे एक पासून बनतं. डायरेक्टली मेल गॅमेट बरोबर फ्यूज न होता. त्याचे दोन प्रकार आहेत, नॅचरल पार्थेनोजेनेसिस आणि आर्टिफिशियल पार्थेनोजेनेसिस. नॅचरल म्हणजे काही प्राण्यांच्या मध्ये नॅचरली होत असतं, ते कृत्रिमरित्या पार्थेनोजेनेसिस नाही होत तिथं. आणि आर्टिफिशियल म्हणजे काय? बाहेरून यगला फिमेल गॅमेटला शॉक ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट हे देऊन फिमेल गॅमेट पासून डायरेक्ट नवीन ऑर्गॅनिझम बनवतात, त्याला आर्टिफिशियल पार्थेनोजेनेसिस असं म्हणतात. निसर्गामध्ये नॅचरली दोन प्रकार होतात. कंप्लीट पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? कंप्लीट पार्थेनोजेनेसिस मीन्स नो सेक्शुअल फेज. सेक्शुअल फेज नसते, सेक्शुअल रिप्रोडक्शन नसतेच. नो मेल गॅमेट, इथं मेल गॅमेट बनतच नाही, डायरेक्ट फिमेल गॅमेट तेवढंच. फिमेल गॅमेट डायरेक्टली नवीन ऑर्गॅनिझम बनवते. सेक्शुअल फेज नसते. फिमेल गॅमेट जे आहे फॉर्म न्यू ऑर्गॅनिझम. फिमेल गॅमेट म्हणजे कुठलं? एग, ते नवीन ऑर्गॅनिझम देतं. इथं मेल गॅमेट नसतो, इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन नसते, इथं फक्त पार्थेनोजेनेसिस असतं. फिमेल गॅमेट डायरेक्टली नवीन ऑर्गॅनिझम देतो विदाउट फर्टिलायझेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इथं होतच नाही. फिमेल गॅमेट जे बनतंय ते नवीन ऑर्गॅनिझम देतं. म्हणजे पूर्णपणे पार्थेनोजेनेसिसनच नवीन ऑर्गॅनिझमची निर्मिती होते, त्याला म्हणतात कंप्लीट पार्थेनोजेनेसिस. सेक्शुअल रिप्रोडक्शन त्या प्राण्यांच्या मध्ये होतच नाही, नुसतंच पार्थेनोजेनेसिसनं नवीन ऑर्गॅनिझम बनतं. फिमेल गॅमेट पासून नवीन ऑर्गॅनिझम बनतं. आता बघा, इनकम्प्लीट पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? याच्या सेक्शुअल फेज पण असते, सेक्शुअल फेज पण आहे आणि पार्थेनोजेनेसिस पण आहे. पूर्णपणे नवीन ऑर्गॅनिझम पार्थेनोजेनेसिसनं बनत नाही. यात काही ऑर्गॅनिझम सेक्शुअल रिप्रोडक्शन बनतात, तर काही ऑर्गॅनिझम पार्थेनोजेनेसिसनं बनतात, त्याला म्हणतात इनकम्प्लीट. पार्शियल पार्थेनोजेनेसिस असं म्हणतोय आपण त्याला. उदाहरणार्थ बघा, त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल सांगतोय काय. बघा, इनकम्प्लीट पार्थेनोजेनेसिस मध्ये सेक्शुअल फेज आहे आणि पार्थेनोजेनेसिस होते. कंप्लीट मध्ये कसं सांगायला मी? नवीन ऑर्गॅनिझम यग पासून म्हणजे फिमेल गॅमेट पासून डायरेक्टली बनणार, तिथं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. कंप्लीट मध्ये मेल गॅमेट बनत नाही, इथं मेल गॅमेट बनतो, पार्थेनोजेनेसिस पण होते आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होते. कसे बघा, इनकम्प्लीट पार्थेनोजेनेसिसचा बेस्ट एक्झाम्पल सांगतोय मी. हनीबी मध्ये, हनीबी मध्ये 2n क्रोमोझोम नंबर किती आहे? म्हणजे डिप्लॉइड 32 क्रोमोझोम नंबर आहे डिप्लॉइड. हॉनीबी मध्ये बघा, हा मेल हॉनीबी आहे, हा फीमेल हॉनीबी आहे. तर बघा या ठिकाणी
मेल हॉनिबी मध्ये क्रोमोझोम नंबर असतात, हॅप्लॉइड असतात, 16 क्रोमोझोम नंबर असतात. 2n नसतं, मेल ऑलवेज हॅप्लॉइड असतात. फिमेल कसं असतं, 2n असतं. 2n म्हणजे 32 क्रोमोझोम फिमेल मध्ये असतात, डिप्लॉइड नंबर असतात. आता हा जो नंबर मी सांगितला हा फिमेल हॉनिबीचा आहे आणि मेल मध्ये n = 16 असतं. आता समजा मेल पासून मेल गॅमेट बनायचं असेल, मेल ऑलवेज हॅप्लॉइड आहे, हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइड गॅमेट बनायचं असेल तर सेल डिव्हिजन या ठिकाणी काय होतं, तर मायटॉसिस होतं. मग मेल गॅमेट बनणार, त्याच्यात 16 क्रोमोझोम नंबर येणार. फिमेल जी आहे ती डिप्लॉइड आहे, तिच्यापासून 1-2 बनतात. एका एग मध्ये 16 क्रोमोझोम येतात, दुसऱ्या एग मध्ये 16 क्रोमोझोम येतात. म्हणजे इथं सेल डिव्हिजन कुठली झाली, मियोसिस झाली. बघा मी काय सांगतोय, हा मेल हॉनिबीचा मेल गॅमेट आहे, त्यात 16 क्रोमोझोम आहे. हे फिमेल हॉनिबीचे 2 एग आहेत, हा एक एग आहे आणि हा एक एग आहे. बघा आता हा मेल गॅमेट फिमेल हॉनिबीच्या एग बरोबर फ्यूज झाला तर ही पार्थिनोजेनेसिस नव्हे तर फर्टिलायझेशन म्हणतात. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन. 16 किती झालं, 32 क्रोमोझोम नंबर आले, म्हणजे 2n = 32. म्हणजे ही जी नवीन ऑर्गॅनिझम हे जे म्हणतो ना ते फिमेल हॉनिबी म्हणतात, न्यू फिमेल हॉनी. नवीन कुठला हॉनिबी म्हणला, फिमेल हॉनिबी या ठिकाणी म्हणतात. आणि हा एग, आता हा एग या मेल गॅमेट बरोबर फ्यूज झाला, नवीन फिमेल हॉनिबी बनलं, त्यात 32 क्रोमोझोम आले, 16 + 16 मेल गॅमेटचे 16 गॅमेट, मेल गॅमेटचे 16 क्रोमोझोम आणि फिमेल गॅमेटचे 16 क्रोमोझोम 32 झाले. फिमेल ऑलवेज कशी असते, डिप्लॉइड, म्हणून डिप्लॉइड ही फिमेल झाली, फिमेल डिप्लॉइड. आणि हा जो एग येणार आहे तो परत मेल बनवतो, मेल हॉनिबी बनवतो, नवीन मेल हॉनिबी बनवतो. कुठल्या प्रोसेसनं, एग बरोबर फ्यूज न होता हा जो आहे तो डायरेक्टली मेल हॉनिबी बनवतो विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे कुठली, पार्थिनोजेनेसिस. म्हणजे आता बघा हॉनिबी मध्ये मी काय सांगतोय, मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन होणं म्हणजे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाले म्हणजे कुठली फेज झाली, सेक्शुअल रिप्रोडक्शन झाली. दुसरा एक जो आहे हॉनिबी मध्ये तो डायरेक्टली मेल हॉनिबी बनवला. हा हॉनिबीचा जो एक आहे तो डायरेक्टली मेल हॉनिबी बनवला, ते हॅप्लॉइड आले, हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइड. मेल गॅमेट बरोबर फ्युजन न होता हा एक डायरेक्टली मेल बनवला, याला म्हणतात पार्थिनोजेनेसिस. विदाउट फ्युजन अनफर्टिलाइज्ड एग, म्हणजे हा फर्टिलाइज्ड आहे की अनफर्टिलाइज्ड, अनफर्टिलाइज्ड, त्याला मेल गॅमेटशी फ्युजन झालेलं नाही. अनफर्टिलाइज्ड एग जो आहे तो डायरेक्ट मेल हॉनिबी दिला, या प्रोसेसला म्हणतात पार्थिनोजेनेसिस. मग इनकम्प्लीट पार्थिनोजेनेसिस 2 फेजेस असतात हॉनिबी मध्ये. बघा आता सेक्शुअल फेज म्हणजे जिथं मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन नवीन हॉनिबी जी बनते ती फिमेल हॉनिबी बनते. आणि असेक्शुअल फेज म्हणजे पार्थिनोजेनेसिसच्या द्वारे एग जे असतं ते डायरेक्टली मेल हॉनिबी देतं, याला म्हणतात इनकम्प्लीट पार्थिनोजेनेसिस. आता बघा कंप्लीट पार्थिनोजेनेसिस म्हणजे तिथं फक्त पार्थिनोजेनेसिस होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, मेल फिमेल गॅमेट फ्युजन होत नाही, डायरेक्ट पार्थिनोजेनेसिसलाच नवीन ऑर्गॅनिझम म्हणतात. असा कुठला ऑर्गॅनिझम आहे, लॅसेरेटा सॅक्सिकोला अमेनिका हा जो आहे एक लिझार्डचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये नुसतं पार्थिनोजेनेसिसनं नवीन ऑर्गॅनिझम बनतात. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटिक फ्युजन होतच नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतच नाही, डायरेक्ट फिमेल गॅमेट नवीन ऑर्गॅनिझम देतो. इनकम्प्लीट मध्ये कसं आहे, हॉनिबी मध्ये मेल जे असतात ते पार्थिनोजेनेसिसनं बनतात आणि फिमेल जे आहे ते फर्टिलायझेशन होऊन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजननं फिमेल बनतात. म्हणजे फिमेल सेक्शुअल रिप्रोडक्शन बनतात आणि मेल जे आहे ते पार्थिनोजेनेसिसनं बनतात. म्हणजे पार्थिनोजेनेसिस हा असेक्शुअल आहे. म्हणजे 2 फेजेस झाल्या. कंप्लीट नुसतं पार्थिनोजेनेसिसनंच नवीन ऑर्गॅनिझम बनवलंय का, नाही.
नुसतंच पार्थेनोजेनेसिसनं नवीन ऑर्गॅनिझम बनत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शननं फिमेल बना लागलंय आणि पार्थेनोजेनेसिसनं मेल बना लागलंय. होनिबीमध्ये तसं असतं. फिमेल जर बनायचं असेल तर गॅमेटिक फ्युजननं बनतं. 32 क्रोमोझोम डिप्लॉइड फिमेल मध्ये असतात आणि 16 क्रोमोझोम मेल मध्ये असतात. कारण मेल जे आहे ते पार्थेनोजेनेसिसनं बनतात. फिमेल जे आहेत ते मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन बनतात. हे म्हणतात इनकम्प्लीट पार्थेनोजेनेसिस. आता बघा, न्यू इंडिव्हिज्युअल produced by artificially physical and chemical means, physical or chemical treatment टू एग म्हणजे कुठला गॅमेट? फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेटला फिजिकल किंवा केमिकल ट्रीटमेंट द्यायचं. एक्स रेज, गॅमा रेज, यूव्ही रेज म्हणजे फिजिकल ट्रीटमेंट झाली आणि केमिकल ट्रीटमेंट म्हणजे क्लोरोफॉर्म, सलाईन सोल्युशन यांचं ट्रीटमेंट एगला दिला की एग काय करतं? नवीन इंडिव्हिज्युअल बनवतं. डायरेक्ट एग पासून नवीन इंडिव्हिज्युअल आर्टिफिशियल कसं बनवू शकतोय? काही फिजिकल आणि केमिकलचे ट्रीटमेंट एगला द्यायचा. उदाहरणार्थ एक एक्झाम्पल याला सी अर्चिन म्हणून एक मॉलस्का मेंबर आहे. सी अर्चिन एगला ट्रीटेड विथ सलाईन सोल्युशन. सी अर्चिन एगला सलाईन सोल्युशनचं ट्रीटमेंट दिल्यानंतर तो नवीन इंडिव्हिज्युअल बनवतो. म्हणजे हे झालं आर्टिफिशियल पार्थेनोजेनेसिस. नवीन इंडिव्हिज्युअल फिजिकल किंवा केमिकल ट्रीटमेंटनं डायरेक्टली एग पासून बनवणं. गॅमेटिक फ्युजन झाले का? नाही. डायरेक्ट एग नवीन इंडिव्हिज्युअल आला. फिमेल गॅमेट पासून डायरेक्टली नवीन इंडिव्हिज्युअल आला. याला म्हणतात आर्टिफिशियल. आर्टिफिशियली आपण ट्रीटमेंट द्यायचं तिथं. एक्स रेज, गॅमा रेज, यूव्ही रेज याला ट्रीटमेंट द्यायचं किंवा काही क्लोरोफॉर्म, सलाईन सोल्युशनचं ट्रीटमेंट या ठिकाणी द्यायचं. त्याला एक्झाम्पल सांगितलं मी. समुद्रामध्ये सी अर्चिन नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्याला खूप सलाईन सोल्युशन ट्रीटमेंट दिला की एग डेव्हलपमेंट या ठिकाणी होते. अशा प्रकारे आपण पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय आणि त्याचे प्रकार पाहिले. एग पासून डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल बनणं याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. त्याचे दोन प्रकार आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. निसर्गामध्ये नॅचरली जे होते ती कंप्लीट आणि इनकम्प्लीट होते. कंप्लीट मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, मेल गॅमेट बनत नाही, नुसतंच पार्थेनोजेनेसिसनं नवीन ऑर्गॅनिझम बनतं. असं ह्या लिझार्डमध्ये होतं, लॅसेरेटा सॅक्सिकोला आम्नेनिकामध्ये. आणि इनकम्प्लीट मध्ये फिमेल हॉनिबी जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात आणि मेल हॉनिबी जे आहे ते पार्थेनोजेनेसिस डायरेक्टली एग पासून मेल हॉनिबी बनतं. म्हणजे इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होते फिमेल हॉनिबी बनण्यासाठी. मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्यूजन फिमेल हॉनिबी बनते आणि मेल हॉनिबी जे असतात ते फक्त पार्थेनोजेनेसिसनं बनतात. म्हणजे पूर्ण पार्थेनोजेनेसिसवर अवलंबून आहे का हॉनिबी? नाही. फिमेल बनण्यासाठी फर्टिलायझेशन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि मेल हॉनिबी बनण्यासाठी पार्थेनोजेनेसिस. याला म्हणतात इनकम्प्लीट पार्थेनोजेनेसिस. इथं मात्र पूर्ण पार्थेनोजेनेसिसनंच नवीन ऑर्गॅनिझम बनतं. आणि कृत्रिमरित्या काही केमिकलचं ट्रीटमेंट देऊन एगला त्याच्यापासून डायरेक्ट नवीन ऑर्गॅनिझम बनवणं याला म्हणतात आर्टिफिशियल पार्थेनोजेनेसिस. आता बघा, पार्थेनोजेनेसिसनं नवीन ऑर्गॅनिझम जो बनतो म्हणजे ऑफस्प्रिंग, तो मेल बनतो की फिमेल याच्यावरून त्याचे तीन प्रकार आहेत. पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? एग जो असतो तो डायरेक्ट नवीन ऑर्गॅनिझम बनवणं. आता समजा एग पासून हा जो एग आहे म्हणजे कुठला गॅमेट आहे? फिमेल गॅमेट आहे. त्याच्यापासून डायरेक्टली मेल बनायला लागले विदाउट फर्टिलायझेशन.
पार्थेनोजेनेसिसनं एक पासून फक्त मेल बनायला लागले तर त्याला म्हणायचं अर्हेनोटॉकी. हे कुठं होतं? बीज मधमाशांच्या मध्ये होतं, वॅक्स अँट्स म्हणजे मुंग्यांच्या मध्ये होतं. अंडाशय जो आहे, एग जो आहे तो फर्टिलाइज न होता डायरेक्टली मेल देतो. हॉनीबी मध्ये मगाशीच पाहिले आपण, अंडाशय जे आहे त्यात 16 क्रोमोझोम असतात, त्याचा डायरेक्टली मेल बनतो फर्टिलायझेशन न होता. फिमेल गॅमेट मेल गॅमेट बरोबर फ्यूज होत नाही, डायरेक्टली एक पासून मेल बनतं. हे अर्हेनोटॉकी. थेलिटोकी म्हणजे काय? त्याच्या उलट, एक जे आहे ते फिमेल बनवतं, हे फिमेल ऑर्गॅनिझम बनवतं. म्हणजे एक जे आहे ते डायरेक्टली फिमेल ऑर्गॅनिझम बनवतं पार्थेनोजेनेसिसच्या द्वारे. गॅमेटिक फ्युजन होत नाही पार्थेनोजेनेसिस मध्ये, लक्षात ठेवायचं. एग पासून डायरेक्टली फिमेल ऑर्गॅनिझम बनतं विदाउट फर्टिलायझेशन. पार्थेनोजेनेसिसनं एग पासून फिमेल ऑर्गॅनिझम बनणं हे थॅलिटोकिक पार्थेनोजेनेसिसचा प्रकार आहे. आणि अँफिटोकी म्हणजे काय? जो एग असतो तो कुठलाही सेक्स बनवू शकतो, मेल पण बनवू शकतो किंवा फिमेल पण बनवू शकतो. म्हणजे जो एग आहे तो डायरेक्टली मेल इंडिव्हिज्युअल पण बनवू शकतो किंवा फिमेल इंडिव्हिज्युअल पण बनवू शकतो. कुठला तरी एक असं नाहीये. आता आर्यनो मध्ये म्हटलं तर तो डायरेक्ट एग जो असतो तो मेल ऑर्गॅनिझमच बनवतो. थॅलिटोकी मध्ये म्हटलं तर एग जो असतो तो फिमेलच बनवतो. हिता असं आपण म्हणू शकत नाही. एग जो असतो तो मेल पण बनवू शकतो किंवा फिमेल पण बनवू शकतो पार्थेनोजेनेसिसनं विदाउट फर्टिलायझेशननं. हे कुठं दिसतं? अफिड नावाच्या इन्सेक्ट मध्ये आणि ओकोफिल्ला या जीनस मध्ये हे अँफिटॉकी दिसतं. म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम जो बनणार आहे एग पासून तो मेल बनणार आहे की फिमेल बनणार आहे किंवा कुठलाही एक बनणार आहे, त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार. अर्हेनोटॉकी मध्ये एग डायरेक्टली मेल ऑर्गॅनिझम बनवतो, थॅलिटोकी मध्ये एग डायरेक्टली फिमेल ऑर्गॅनिझम बनवतो पार्थेनोजेनेसिसनं विदाउट फर्टिलायझेशननं. तिथं एग मेल पण बनवू शकतो, फिमेल पण बनवू शकतो, त्याला अँफिटॉकी म्हणतात. हे 3 प्रकार पार्थेनोजेनेसिसचे. नवीन ऑर्गॅनिझमचं कुठलं सेक्स आहे त्याच्यावरून. पार्थेनोजेनेसिसचा फायदा काय आहे? तर नवीन ऑर्गॅनिझमचं सेक्स डिटर्मिनेशनला पार्थेनोजेनेसिस हेल्प करतं. उदाहरणार्थ बघा, हॉनीबी मध्ये फिमेल जे आहे त्या 2n = 32 क्रोमोझोम असतात, म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम 32 असतात फिमेल मध्ये. आणि मेल जे आहे ते 16 क्रोमोझोम असतात. मेल हॅप्लॉइड असते, लक्षात घ्यायचं. मग सेक्स डिटर्मिनेशन करण्यासाठी पार्थेनोजेनेसिस कसं हेल्प करतं? कारण बघा, समजा हा मेल हॉनीबी, फिमेल हॉनीबी. मेल मध्ये क्रोमोझोम किती आहेत? 16. फिमेल मध्ये क्रोमोझोम किती आहेत? 32. 32 पासून एग बनले, एग हॅप्लॉइड बनले, लक्षात घ्या. इथं पण एग हॅप्लॉइड बनले. गॅमेट्स ऑलवेज हॅप्लॉइड असतात, लक्षात घ्या. इथं डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड बनायचं असेल तर सेल डिव्हिजन काय होते? इथं मियोसिस होते. यात 16 क्रोमोझोम येतात, यात 16 क्रोमोझोम येतात. आता हा मेल आहे, मेल ऑलरेडी हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइड गॅमेट बनायचं असेल तर इथं सेल डिव्हिजन जी होते ती मायटोसिस होते. मग इथं मेल गॅमेट बनतो, त्याच्यात 16 क्रोमोझोम येतात. हा बनला कुठला गॅमेट? मेल गॅमेट. आता मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं, एक आणि ह्या मेल गॅमेटचं फ्युजन झालं, तर नवीन ऑर्गॅनिझम मध्ये किती क्रोमोझोम येणार? 2n = 32 आले. 16 + 16 किती झाले? 32. 16 + 16 32 म्हणजे डिप्लॉइड नंबर 32 झाला. 32 असेल, डिप्लॉइड नंबर असेल तर ते इंडिव्हिज्युअल कुठला हॉनीबी असते? फिमेल हॉनीबी असते. आणि हा जो एक आहे तो कुठला हॉनीबी बनवणार आहे? मेल बनवणार आहे. मेल कसा बनवतो तो? एग बरोबर, एग जो असतो तो फिमेल मेल गॅमेट बरोबर फ्यूज होत नाही. एग डायरेक्टली मेल बनवतो आणि त्यात 16 क्रोमोझोम येतात.
16 क्रोमोझोम असलेला म्हणजे मेल तो एग पासून डायरेक्टली बनलाय. कुठल्या प्रोसेसनं? पार्थेनोजेनेसिसनं बनलाय. म्हणजे एक हा मेल बनवला, मेल इंडिव्हिज्युअल, फिमेल इंडिव्हिज्युअल, हे पार्थेनोजेनेसिसने हेल्प करतं. कसं? जर मेल असेल तर तो पार्थेनोजेनेसिसनं बनतोय फिमेल हॉनीबी मध्ये, सॉरी हॉनीबी मध्ये मेल असेल तर तो पार्थेनोजेनेसिसनं बनतो, कारण एक पासून डायरेक्टली मेल बनलेला असतो. मेल असेल तर तो पार्थेनोजेनेसिसनं, आणि फिमेल बनलेला असेल तर तो फर्टिलायझेशननं बनलेला असतो. म्हणजे सेक्स डिटर्मिनेशनला ते हेल्प करतं. मेल इंडिव्हिज्युअल असेल हॉनीबी मध्ये तर तो पार्थेनोजेनेसिसनं बनतो, आणि फिमेल असेल तर तो सेक्शुअल रिप्रोडक्शन बनतो. नवीन ऑर्गॅनिझम मध्ये बदल येत नाहीत, व्हेरिएशन्स रिमूव्ह होतात. ही सिंपल आणि स्टेबल रिप्रोडक्शन प्रोसेस आहे. ही क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्सला सपोर्ट करते. पुढे तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या टॉपिक मध्ये क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स हा पॉइंट तुम्ही स्टडी कराल, त्याला सपोर्ट करते पार्थेनोजेनेसिसना. पार्थेनोजेनेसिस सेक्स डिटर्मिनेशन करायला हेल्प करते. म्हणजे काय? जर मेल हॉनीबी बनलेला असेल तर तो पार्थेनोजेनेसिसने बनतो, एग पासून डायरेक्टली बनतो, आणि फिमेल बनलेला असेल तर तो फर्टिलायझेशनने बनतो. म्हणजे मेल आणि फिमेल ओळखायला पार्थेनोजेनेसिस हेल्प करतो. मेल 100% पार्थेनोजेनेसिस, फिमेल हॉनीबी जी आहे ती फर्टिलायझेशन. बदल येत नाहीत नवीन ऑर्गॅनिझम मध्ये, कारण का सांगा? डायरेक्ट एक मेल द्यायला लागलाय, एक कसा तसंच नवीन ऑर्गॅनिझम असणार आहे. बदल येत नाही. ही स्टेबल आणि सिंपल मेथड ऑफ रिप्रोडक्शन आहे. तर आपण बघा, फर्टिलायझेशन इव्हेंट स्टडी करताना मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजननं झायगोट बनतो, झायगोट पासून नवीन ऑर्गॅनिझम बनतं. ही सगळ्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ही फेज असते. परंतु पार्थेनोजेनेसिस अशी प्रोसेस आहे की तिथं एग जे आहे ते मेल गॅमेट बरोबर फ्यूजच होत नाही. एग डायरेक्टली नवीन ऑर्गॅनिझम द्यायला लागलंय. फर्टिलायझेशन न होता एग हा नवीन ऑर्गॅनिझम द्यायला लागलाय, त्याला पार्थेनोजेनेसिस म्हटलं आपण. त्याचे प्रकार सांगितले. निसर्गामध्ये नैसर्गिकरित्या होत असतं त्याला नॅचरल पार्थेनोजेनेसिस, आणि कृत्रिमरित्या केमिकल फिजिकल ट्रीटमेंट देऊन पार्थेनोजेनेसिस होत असते, ती आर्टिफिशियल पार्थेनोजेनेसिस. नॅचरलचे परत दोन प्रकार, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. पूर्णपणे नवीन ऑर्गॅनिझम जर पार्थेनोजेनेसिसनच बनत असेल तर ते कंप्लीट झालं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही त्याच्यात. आणि इनकम्प्लीट मध्ये कसं असतं की त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं आणि पार्थेनोजेनेसिस पण होतं. हॉनीबी मध्ये बघा, फिमेल बनायचे असेल तर सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि मेल बनायचे असतील तर पार्थेनोजेनेसिस, म्हणजे इनकम्प्लीट पार्थेनोजेनेसिस. आता नवीन ऑर्गॅनिझमचा सेक्स कुठला आहे? जर एग पासून जर मेल बनत असेल तर अर्हेनोटॉकी पार्थेनोजेनेसिस, एग पासून जर फिमेल बनत असेल तर थॅलिटॉकी पार्थेनोजेनेसिस, आणि एग पासून जर मेल किंवा फिमेल कुठला तरी एक बनत असेल तर त्या ठिकाणी म्हणतोय आपण त्याला अँफिटॉकी पार्थेनोजेनेसिस. इथं लक्षात ठेवायचं की गॅमॅटिक फ्युजन न होता फिमेल गॅमेट पासून नवीन ऑर्गॅनिझम बनायला लागलाय, त्याला पार्थेनोजेनेसिस असं म्हणतोय. तुम्ही ही पार्थेनोजेनेसिस प्रोसेस आपण ॲनिमल मध्ये पाहिली, पार्थेनोकार्पी म्हणून फ्रूट मध्ये स्टडी केला. आता पार्थेनोकार्पिक फ्रूट कुठले असतात? सीडलेस फ्रूट. बनाना, बनाना बघा तुम्ही, केळीमध्ये सीड आहे का? बनाना मध्ये सीड आहे का? नाही. बनाना कुठला फ्रूट आहे? पार्थेनोकार्पिक फ्रूट. पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणजे काय? फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन, त्याला पार्थेनोकार्पिक म्हणतात. आणि जेनेसिस म्हणजे काय? पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? नवीन ऑर्गॅनिझम बनणं विदाउट फर्टिलायझेशन. बघा फरक, पार्थेनोकार्पी आणि पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय? पार्थेनोजेनेसिस म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम बनणं विदाउट फर्टिलायझेशन. पार्थेनोकार्पी म्हणजे फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन. पार्थेनोकार्पी, कार्पी या शब्दाला तर फ्रूटला लागतो त्या ठिकाणी. आता जर बनाना जो आहे तो फर्टिलायझेशन न होता ओव्हरी पासून डायरेक्टली बनतो, असे फ्रूट जे असतात पार्थेनोकार्पिक फ्रूट, ते सीडलेस फ्रूट असतात. जेनेसिस आणि पार्थेनोकार्पी, बघा पार्थेनोजेनेसिस आणि पार्थेनोकार्पी यातला फरक ओळखा. पार्थेनोजेनेसिस म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम विदाउट फर्टिलायझेशन, आणि पार्थेनोकार्पी म्हणजे
फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन. पुढच्या क्लासमध्ये आपण टाइप्स ऑफ फर्टिलायझेशन पाहूया, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आणि इंटरनल फर्टिलायझेशन.